दोन टर्मच्या तुलनेत आपण बघतोय कशा पद्धतीनं एक यश जे आहे ते संपादित केलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। सध्या आपण बघतोय ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीनंतर अधिकृत घोषणा होणार आहे। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून या ठिकाणी आपल्याला राहुल गांधी यांचं नाव पुढे येण्याची आणि अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। ही बैठक पार पडल्यानंतर कदाचित या नावाची घोषणा केली जाणार आहे। कन्व्हेन्शन हॉलमध्ये ही महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। इंडिया आघाडीचे सगळे महत्त्वाचे नेते हे इथे उपस्थित आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, महत्त्वाची काँग्रेसची खरं तर ही बैठक होतीये आणि काँग्रेसच्या वतीनं जे नाव समोर येणार आहे त्याला अर्थातच इंडिया आघाडीचा सुद्धा पाठिंबा असणारच आहे। अधिकृत घोषणा कधीपर्यंत समोर येऊ शकेल? आता काँग्रेसच्या AICCची बैठक होत आहे। या बैठकीमध्ये राहुल गांधी यांचं एक प्रमुख सभागृह नेते तसंच विरोधी पक्ष नेते म्हणून नाव सूचित केलं जाईल असं म्हटलं जातं आणि त्यानंतरनं अलायन्समध्ये इंडिया अलायन्सची जी बैठक होईल त्यामध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जातं। पण आत्ताच्या बैठकीमध्ये राहुल गांधी हेच सभागृहाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते असावेत अशा स्वरूपाची मागणी काँग्रेसच्याच नेत्यांकडनं केली जाते। कारण की विरोधी पक्ष नेते हे सगळ्यात जास्त खासदार असणाऱ्या काँग्रेस पक्षाचंच असावं अशा स्वरूपाची भूमिका आहे आणि राहुल गांधी हे या पक्षाचा सगळ्यात मोठा चेहरा आहे असा दावा या पक्षाच्या नेत्यांचा इतरांचा आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काही नेते या संदर्भामध्ये ठराव आणतील आणि तो एकमुखाने मंजूर केला जाईल असं सांगितलं जातंय। नक्कीच सागर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 टर्मला आपण बघितलेलं होतं की विरोधी पक्ष नेता नसलेली लोकसभा अशा स्वरूपामध्ये कामकाज चालत होतं आणि त्यावरती प्रचंड टीका टिप्पणी ही होत होती। यावेळेला मात्र गेल्या 2 टर्मपेक्षा चांगलंच यश हे काँग्रेसनं संपादित केलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला बघायला मिळतंय। एक वेगळं वातावरण सुद्धा काँग्रेसच्या गोटात आणि खास करून इंडिया आघाडीच्या गोटात सुद्धा पाहायला मिळत असेल। काय स्वरूपात इंडिया आघाडीच्या बाकीच्या नेत्यांच्या भूमिका पाहायला मिळत आहेत? वास्तविकतेत आपणास माहीत आहे की सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेस आत्ता सद्यस्थितीमध्ये आहे। त्यांचे खासदार सर्वात जास्त आहेत। यामुळे अलायन्सचे इतर जे मित्र पक्ष आहेत त्यांचाही देखील त्याला फारसा विरोध असण्याचं काही कारण नसणार आहे। पण सहमतीने निर्णय घेणं हा विषय महत्त्वाचा आहे आणि यासाठी जी प्रक्रिया आहे काँग्रेसची जी प्रक्रिया आहे त्याच्यानुसार AICCमध्ये पहिल्यांदा एका नावावर शिक्कामोर्तब करणं, सभागृह नेता म्हणून विरोधी पक्ष नेत्यासाठी त्यांचं नाव ठेवलं जाणं आणि नंतरनं त्यांच्या मित्रपक्षांच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये प्रस्ताव मांडून तो ठराव मंजूर केला जाणं हा विषय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शपथ घेत आहेत, मंत्रिमंडळ त्यांचं शपथ घेत आहे। याचवेळी विरोधी पक्ष देखील त्यांच्या ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे विरोधी पक्ष नेते नेमणं असेल, त्यांचा सभागृह नेता नेमणं असेल, या प्रक्रिया पूर्ण करून घेत आहे। एका बाजूला सत्ताधारी बाकावर मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न महायुती आणि NDA अलायन्स करत आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष देखील यावेळेस आता सक्षम असणार आहे। आपणास माहीत आहे की 2014 आणि 19मध्ये फार कमी जागा या UPA गव्हर्नमेंट आणि आत्ताच्या इंडिया अलायन्सच्या आल्या होत्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सरकार जरी नसलं तरी विरोधी पक्ष म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये खासदारांची संख्या आहे। त्यामुळे सक्षम खासदार आणि सक्षम विरोधक हे दाखवण्याचा प्रयत्न आता विरोधकांकडून केला जाईल असं दिसून येतं। नक्कीच, म्हणजे आपण बघतोय की आता 10% जागा या खरं तर असाव्या लागतात आणि त्या जागांपेक्षा जास्त जागा या मिळवण्यात काँग्रेसला यश आलेलं आहे। त्यामुळे अर्थातच येत्या काळामध्ये एक सक्षम विरोधक जो आहे तो सुद्धा लाभलेला आहे लोकसभेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी सागर।